राम राम मंडळी. घरातला अवतार जरा वेगळा केला आणि मस्त अशी फ्रेश झाली आणि आम्ही निघालो होतो आहोंच्या मित्राकडे, कारण गटारी लवकरच जवळ येणार होती, त्यामुळे त्याची पार्टी तर झालीच पाहिजे. तर आम्ही पवार दादांच्याकडे म्हणजे राजू दादांच्या घरी आलो होतो, कारण तिकडे रक्तीमुंडीचा प्लॅन होता. सो आम्ही सगळे इकडे जेवायला बसलो. ताईने मस्त रक्तीमुंडी बनवली, ती चिकन बनवलं होतं आणि सगळेजण एकत्रित जेवायला बसलो आणि आजच्या ह्या गटारीच्या पार्टीला सुरुवात झाली. गटारीची पार्टी म्हणजे ही झाल्यानंतर आम्ही मस्त गप्पा बिप्पा मारल्या सगळ्यांनी, छान गप्पा गोष्टी केल्या एकमेकांना. म्हणजे एवढाच वेळ असतो, थोडाच विरंगुळा मिळतो, कामातून सगळ्यांना वेळ मिळतो, एकमेकांच्याकडे गेलो. दुसऱ्या दिवशी आमच्याकडे गटारीची पार्टी होती, त्यामुळे सगळ्यांना आमच्याकडे इन्व्हायटेशन दिलं होतं. पण काय आणलं होतं हे बघण्यासाठी निशांकची नुसती घाई लागली होती. त्याला वाटलं मच्छी आणली आहे, पण आमच्याकडे पण सेम प्लॅन होता. आमच्याकडे पण रक्तीमुट्टी बनवली होती, मी एवढ्या भाकरी बनवल्या होत्या, हे मटण बनवलं होतं, खाली रस्सा आहे आमचा कोल्हापुरी झणझणीत तांबडा रस्सा. बघा कलर कसा आलाय की नाही झणझणीत. तर हा कोल्हापुरी रस्सा आहे आणि इकडे रक्तीमुंडी शिजवते. रक्तीमुंडी बनवायला आमच्याकडे पण आल्या होत्या पवारताई. प्रियांकाताईंनीच मुंडी बनवली होती, बाकी मटण वगैरे सगळं जे आहे ते मी बनवलं होतं. पाहुणे मंडळी यायला चालू झाली, त्यामुळे त्यानंतर आम्ही त्यांचा वेट केला होता. बराच जेवण बनवून तयार होतं, फक्त यांची येण्याची वाट बघत होतो. हे सगळे आल्यानंतर आम्ही जेवायला बसतो. पहिल्यांदा बसवलं ते मुलांना आणि पुरुषांना, कारण सगळे म्हटलं ते जेवण उठू देत, नंतर मग आम्ही बसूया. मग शहरातमध्ये एकत्रित पंगत बसायला होत नाही ना, जागांचं अडचण होते थोडी. त्यामुळे एवढे सगळेजण आमच्याकडे जेवायला होते. मस्त सगळ्यांनी ताव मारला. निधीच्या ज्या टीचर आहे, ट्युशन टीचर, आम्ही त्यांनाही बोलवलं होतं, त्याही आमच्यासोबत आल्या होत्या. त्या तिकडे आहेत त्या. त्यानंतर आम्ही मस्त जेवण वगैरे केलं आणि आजचा दिवस संपला. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा.